ज्या पद्धतीने बोफोर्समध्ये घडलं राजीव गांधींच्या वेळी, धुरळा खूप उडाला, परंतु राजीव गांधी दोषी आहेत असं कोणाला दाखवता आलं नाही. परंतु पुढे त्याचं राजकीय पक्षाला काय फायदा झाला हे कधी समजलं नाही. या पद्धतीचंच काम इथे होऊ शकतं. शेतकरी आंदोलनाचा गवगवा खूप होत असला तरी त्याचा लोकसभे निवडणुकीवर किती परिणाम होईल याचा मागच्या उत्तर प्रदेशच्या निवडणुकीचा आधार घेतला तर फार होणार नाही असं वाटतं. शेतकऱ्यांचे हक्क, शेतकऱ्यांना मिळणारा किमान हमी भाव ही महत्वाची बाब असली तरी निवडणुकीत अनेक ठिकाणी जातीचं राजकारण हे अधिक महत्वाचं ठरलं. इंडिया आघाडी थोडीफार रुळावर आलेली आहे, परंतु ती धावणार का हा प्रश्न आहे. द पॉलिटिक्स मधील राष्ट्र महाराष्ट्र या सिरीज मध्ये आपलं स्वागत. मी प्रशांत दीक्षित. आज आपण मुख्यतः देशातल्या राजकीय घडामोडींचा आढावा घेणार आहोत आणि त्याचे पुढे परिणाम निवडणुकीवर काय होतील याचा एक अंदाज बांधणार आहोत. यातील अंदाज हा शब्द महत्वाचा आहे, कारण नेहमीच म्हटलं जातं तसं राजकारणात एक एक दिवसात सुद्धा वातावरण बदलतं, काही अनपेक्षित घटना घडतात आणि आपल्याला संपूर्ण आपले पूर्वीचे ठोकताळे हे पुन्हा नव्याने मांडावे लागतात. पण आता जर का आपण मागच्या आठवड्याचा एक आढावा घेतला तर आपल्याला असं दिसतं की नरेंद्र मोदी सरकार समोर किंवा भारतीय जनता पक्षासमोर त्यांचं जे 370चं लक्ष्य आहे ते गाठण्यामध्ये काही अडथळे जरूर निर्माण झालेले आहेत. अडथळे म्हणण्यापेक्षा आव्हानं असंही आपण म्हणू शकतो. आणि ही आव्हानं दुर्लक्षण्याजोगी नाही. फक्त त्याचे परिणाम कसे आणि काय होतील हे मात्र आपल्याला पुढील महिनाभरात किंवा पुढच्या 2 आठवड्यात जनमनाचा अंदाज आला तर सांगता येईल. ही 3 अडथळे किंवा आव्हाने अशी, त्यातलं पहिलं म्हणजे इलेक्टोरल बॉन्ड किंवा निवडणुका ज्याला ईबी असं म्हटलं जातं, त्या इलेक्टोरल निवडणूक रोख्यांसंबंधी सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय. हा निर्णय मोदी सरकारच्या विरोधात केला आणि संपूर्ण इलेक्टोरल बॉन्डची, निवडणूक रोख्याची संपूर्ण योजना ही सर्वोच्च न्यायालयाने रद्द केली. त्यातला महत्वाचा भाग असा होता की कोणत्या कॉर्पोरेट किंवा कोणी कोणत्या पक्षाला पैसे दिले हे यातून निश्चितपणे मतदाराला समजत नव्हतं. आणि सर्वोच्च न्यायालयाने असं म्हटलं की मतदाराचा अधिकार आहे की कोणते कॉर्पोरेट्स किंवा कोणते उद्योग समूह किंवा उद्योगपती किंवा अन्य लोक हे कोणाला किती पैसे देत आहेत हे मतदाराला माहीत असणं हा त्याचा अधिकार आहे. कारण त्यानुसार मतदार आपल्या मतदान कोणाला करायचं किंवा नाही करायचं, किंवा यामध्ये काही गैरसंबंध आहेत का, यामध्ये काही परस्परांना फायदेशीर अशा गोष्टी होत आहेत का, याबद्दल काही ठोकताळे बांधू शकतो आणि त्यानुसार त्याच्या मतदानाचं, त्याचं जे कोणाला मतदान करायचं हे जे ठरवायचंय ते तो बदलू शकतो, त्याचं मत बदलू शकतो. यासाठी पारदर्शकता महत्वाची आहे आणि पैशाची पारदर्शकता, पैशाच्या आर्थिक व्यवहारांची पारदर्शकता ही अतिशय महत्वाची आहे असं सर्वोच्च न्यायालयाने मत दिलं आणि ते रोखे संपूर्ण रद्द ठरवले. आता साहजिक आहे सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयावर अद्यापपर्यंत कोणीही टीका केली नसली, कारण पारदर्शकता ही सगळ्यांनाच हवी आहे. तरी सुद्धा काही जणांनी एक वेगळं मत, काही घटनातज्ञांनी वेगळं मत नोंदवलेलं आहे आणि त्यातला एक मुख्य भाग असा आहे की सर्वोच्च न्यायालयाने हे रद्द केलं, याच्यात पारदर्शकतेचा आग्रह धरला, हे बरोबर आहे, परंतु पर्यायी चांगली योजनाही सुचवली नाही. कारण आता पुन्हा एकदा 2017च्या आधीपासनं, म्हणजे निवडणूक रोखे येण्याच्या आधीपासनं ज्या पद्धतीने निवडणुकांना फंडिंग केलं जायचं, पैसे दिले जायचे, त्याच पद्धतीने पुढे चालू राहील आणि त्यामध्ये अनेकदा रोखीमध्ये व्यवहार होत असल्यामुळे नक्की कोणी कोणाला किती पैसे दिले हे सांगणं कठीण होतं, समजणं कठीण होतं. त्या विरुद्ध निवडणूक रोख्यांमध्ये संपूर्ण व्यवहार हे स्टेट बँकेच्या अंतर्गत होत असल्यामुळे कोणाकडनं पैसे आले हे नक्की कळत होतं, कोणाकडे जाणार हेही कळत होतं. फक्त मतदारांपर्यंत ती माहिती येत नव्हती आणि काही प्रमाणात विरोधी पक्षांना पण ती माहिती मिळत नव्हती, पण सत्ताधाऱ्यांना मिळण्याची शक्यता होती. आता याच्यात प्रश्न असा आहे की यातून मार्ग कसा काढायचा हा जटिल प्रश्न आहे. म्हणजे हा जो प्रश्न आहे, निवडणुकीला लागणारी मदत किंवा निवडणुकीतील पैसा
निवडणुकीतील आर्थिक गैरव्यवहार, निवडणुकीतली म्हणतोय मी, सरकारातमधली नाही, हा प्रश्न 1952 सालापासून चालू आहे. आणि 52 सालापासूनचा आपण इतिहास पाहिला की दरवेळी याच्यात काही ना काही सुधारणा केल्या आहेत, काही नियम बदललेत, काही नव्याने नियम घातलेत, पण अद्याप कोणालाही याचं निर्णायक उत्तर मिळालेलं नाही. भारतातच नाही, जगात मिळालेलं नाही. प्रत्येक जगाने काही काही आपापल्या सिस्टीम व्यवस्था लावलेल्या आहेत आणि त्यातून हा भ्रष्टाचार किंवा या पद्धतीचं पारदर्शकता अधिक यावी यासाठी प्रयत्न केले. हे प्रयत्न आता पुढील सरकारला करावे लागतील. महत्वाचा आपल्या दृष्टीने आत्ता मुद्दा, आपल्याला आता त्या निवडणूक निकालाचं विश्लेषण करायचं नाही, ते काम आपलं नाही, ते विधिज्ञ करतील आणि त्यासंबंधी अनेक लेख वगैरे जाहीर होतील, लिहिले जातील. महत्वाचा भाग असा आहे की सर्वोच्च न्यायालयाने स्टेट बँकेला आणि निवडणूक आयोगाला असे आदेश दिले आहेत की तुम्ही कोणाकडनं मदत आली याची संपूर्ण माहिती वेबसाईटवर द्या. आता ही माहिती कशा स्वरूपात वेबसाईटवर येते हे फार इंटरेस्टिंग ठरणार आहे. ही माहिती मार्चच्या पहिल्या आठवड्यात येईल किंवा त्याच्यानंतर लगेच पाठोपाठ येईल, कारण 15 मार्चची डेडलाईन दिली आहे सर्वोच्च न्यायालयाने. ही माहिती आल्यानंतर अर्थातच मोदी विरोधक या माहितीचा जास्तीत जास्त उपयोग करण्याचा प्रयत्न करतील आणि त्यातून असं दिसतंय का याचा शोध घेतील की काही विशिष्ट उद्योग समूहांनी भारतीय जनता पक्षाला भरपूर पैसे दिले, त्या मदतीच्या बदल्यात त्या विशिष्ट उद्योग समूहांवर या सरकारने कृपादृष्टी केली, त्यांना भरपूर कॉन्ट्रॅक्ट दिली आणि त्यामुळे यांचा राहुल गांधींचा जो आक्षेप आहे की अदानी अंबानींसारखे मोठे उद्योजकच हा देश चालवत आहेत, या प्रचाराला थोडीफार बळकटी येईल. पण जाणकारांच्या मते ही माहिती शोधणं फार कठीण आहे, कारण या संबंधीचे निर्णयात तितकी सुस्पष्टता नाहीये. म्हणजे कुठले बॉन्ड कोणाकडे गेले, किती नंबरचा, प्रत्येक बॉन्डला एक नंबर आहे, तो विशिष्ट नंबर उघड करायला सर्वोच्च न्यायालयाने सांगितलंय की नाही हे अद्याप माहित नाही. त्यामुळे ही लिंक जोडणं हे फार कठीण जाणार. ज्या पद्धतीने बोफोर्स मध्ये घडलं राजीव गांधींच्या वेळी, धुरळा खूप उडाला, परंतु राजीव गांधी दोषी आहेत असं कोणाला दाखवता आलं नाही. पैशाचा ट्रेल हा म्हणजे पैसा कसा कुठून गेला हा कोत्रोकीपर्यंत गेलेला कळला, परंतु पुढे त्याचं राजकीय पक्षाला काय फायदा झाला हे कधी समजलं नाही. या पद्धतीचंच काम इथे होऊ शकतं. परंतु लोकांच्या दृष्टीने महत्वाचा भाग असा की कुठेतरी सर्वोच्च न्यायालयाने नरेंद्र मोदींच्या कारभारात पुरेशी पारदर्शकता नाही यावर बोट ठेवलंय आणि ते निवडणुकीच्या 1.5 महिना आधी ठेवलंय. आणि त्यामुळे भ्रष्टाचार मुक्त हे जे नरेंद्र मोदींचं एक प्रचाराचं प्रमुख अस्त्र आहे, त्याला फार धक्का लागला नसला तरी सुद्धा पारदर्शकता पुरेशी नाही हे सर्वोच्च न्यायालयाचं म्हणणं किंवा हा ठेवलेला ठपका हा कुठेतरी त्यांच्या त्या अस्त्राला थोडासा तरी बोथट करणार असं आत्ता वाटतंय. या अस्त्राचा वापर विरोधी पक्ष कसे करून घेतात हा एक महत्वाचा भाग, हा पुढच्या भागात पुढच्या काही दिवसात आपल्याला कळेल. पण हा एक मोदींसमोरचा अडथळा निर्माण झालेला आहे. दुसरा भाग आहे ते उत्तर भारतातील शेतकऱ्यांचं आंदोलन. या आंदोलनाची खूप चर्चा झाली आहे. दिल्लीच्या भोवती कधी आंदोलन होतं की त्याची देशभर आपोआप चर्चा होते. अण्णा हजारेंचं उदाहरण घेतलं तर अण्णा हजारेने आधी खूप चांगले यशस्वी आणि ताकदवान आंदोलन मुंबईत केलं होतं, पण त्याचा फार गाजावाजा झाला. नंतर अण्णा हजारेंना व्यवस्थित सल्ला मिळाला आणि त्यांनी आपलं आपलं आंदोलनाचं केंद्र हे दिल्लीला हलवलं आणि त्यानंतर काय झालं तो इतिहास आहे, तुम्ही आता इथे सांगायची गरज नाही. 2011 पासून आपण जे काही देशात उलाढाली झालेल्या पाहिल्या ते दिल्ली केंद्र झालं. शेतकरी आंदोलनाचंही असंच आहे. दिल्लीमध्ये ते शेतकरी येऊन ठिय्या मारायला बघतायत आणि त्याला सरकारने विरोध केलाय. त्यांची मुख्य मागणी ही आम्हाला किमान हमी भाव हे कायदेशीररित्या बंधनकारक करा अशी आहे. आणि ही मागणी मान्य केली तर इकॉनॉमी, संपूर्ण अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम तर होईलच, पण शेतकऱ्यांकडे असलेलं धान्य उचलणंही कमी होईल असं गुलाटींसारखे काही अर्थतज्ञ सातत्याने सांगतायत, पूर्वीपासून सांगतायत. दुसरं, त्यामुळे ह्या आंदोलनाचं पुन्हा परीक्षण करण्याची आपल्याला गरज नाही, आपल्याला त्याचे परिणाम बघायचे. परिणाम 2 दिसतात. एक म्हणजे हे आंदोलन मुख्यतः पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेशातला उत्तर भाग इथल्या शेतकऱ्यांचं आहे. आणि असंच आंदोलन 2019च्या निवडणुकीनंतर जेव्हा नवे शेतकरी शेतीविषयक कायदे आले
जे शेतीमध्ये बऱ्यापैकी सुधारणा करणारे होते, शेतीच्या अर्थव्यवस्थेत सुधारणा करणारे होते असं जाणकारांचं म्हणणं होतं. पण त्याला या भागातल्या शेतकऱ्यांनी विरोध केला, कारण त्यांचे शेतीचे त्यांची उत्पादनं आहेत ती खूप मर्यादित आहेत आणि त्याचे हा प्रश्न बराच जटिल आहे, तो मला आता इथे संपूर्ण एक्सप्लेन करता येणार नाही. परंतु मुद्दा असा आहे की त्या शेतकऱ्यांनी त्याला विरोध केला, जवळजवळ वर्षभर आंदोलन केलं आणि नरेंद्र मोदी सरकारला ते आर्थिक सुधारणा, ज्या शेतकरी कायद्यात सुधारणा अत्यावश्यक होत्या आणि त्या व्हाव्या अशा 1991 पासून आग्रह धरला जात होता, त्या मागे घ्याव्या लागल्या. परंतु पुढचा भाग असा आहे की त्या आंदोलनाचा कोणताही परिणाम उत्तर भारतातील निवडणुकींवर भाजपला सोसावा लागला नाही. भाजपच्या विरोधात जनमत गेलं नाही. विशेषतः उत्तर प्रदेशच्या निवडणुका तर अधिक जास्त संख्येने भाजपचे आमदार निवडून आले. याचं कारण असं की या आंदोलन शेतकऱ्यांचे हक्क, शेतकऱ्यांना मिळणारा किमान हमी भाव ही महत्वाची बाब असली तरी निवडणुकीत अनेक ठिकाणी जातीचं राजकारण हे अधिक महत्वाचं ठरलं. आणि जातीचं राजकारणात जाटांच्या विरोधातल्या अन्य जाती, जाटांमधले उपगट, त्याच्यानंतर वेगवेगळे जाटांमधले पक्ष किंवा शेतकऱ्यांमधले वेगवेगळे राजकीय पक्ष, चरणसिंगांच्या नातवाचा पक्ष, आणखी अन्य लोकांचे पक्ष, या सगळ्यांचा परस्पर संबंध आणि त्यांचा प्रभाव वेगवेगळ्या ठिकाणचा हा अधिक महत्वाचा ठरला आणि त्यामुळे भारतीय जनता पक्षाला तितका फटका बसला नाही. हा एक भाग. दुसरा भाग म्हणजे या आंदोलनातले मुख्यतः पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेशातल्या काही भागातले शेतकरी आहेत. अन्य भागातल्या शेतकऱ्यांचा या आंदोलनाला अजून तरी मोठा पाठिंबा मिळालेला नाही. त्याची कारण वेगवेगळी आहेत, त्याच्या तपशिलात आता जाण्याचं गरज नाही. परंतु आज अशी स्थिती झालेली आहे, एका सर्वेतनंही हे दिसून आलं यशवंत देशमुखांनी केलेल्या, की या शेतकऱ्यांना अन्य म्हणजे पंजाब आणि या भागातल्या शेतकऱ्यांना अन्य भागातील शेतकऱ्यांच्या मागण्यांबद्दल किंवा त्यांच्या अडचणींबद्दल फारशी सहानुभूती दिसत नाही आणि अन्य भागातील शेतकऱ्यांना पण या मागण्या काहीशा अतार्किक वाटतात किंवा त्यांना त्या फारशा व्यवहार्य आत्ताच्या घडीला वाटत नाहीत. त्याची कारण खूप वेगवेगळी आहेत. म्हणून शेतकरी आंदोलनाचा गवगवा खूप होत असला तरी त्याचा लोकसभे निवडणुकीवर किती परिणाम होईल याचा मागच्या उत्तर प्रदेशच्या निवडणुकीचा आधार घेतला तर फार होणार नाही असं वाटतं. परंतु मगाशी म्हटलं तसं राजकारण हे सतत बदलत असतं आणि त्यामुळे खरोखर किती परिणाम होईल हा महत्वाचा भाग ठरणार आहे. समजा पंजाबमध्ये भारतीय जनता पक्ष आणि अकाली दल यांची युती झाली आणि आप आणि काँग्रेसच्या समोर ती उभी राहिली तर यातल्या अनेक शेतकरी हे त्या युतीकडेही वळू शकतात. म्हणजे निवडणुकीचं राजकारण आणि शेतकऱ्यांच्या आर्थिक हक्कांचं राजकारण याच्यात अजूनपर्यंत तरी भेद दिसतो आहे. तो आर्थिक हक्कांचा विषय हा निवडणुकीवर परिणाम करतोच असं सांगता येत नाही, परंतु करणारच नाही असंही म्हणता येत नाही. त्यामुळे याबाबतही आपल्याला पुढचे 2-3 आठवडे तपासणी करावी लागणार आहे. तिसरा महत्वाचा प्रश्न म्हणजे गेल्या आठवड्याभरात इंडिया आघाडीची गाडी, जे डबे सगळे विस्कळीत झाले होते, ती परत रुळावर येते असं वाटायला लागलंय. उत्तर प्रदेशात समाजवादी पार्टी आणि काँग्रेस यांच्यात समझोता झालाय. समाजवादी पार्टीने काँग्रेसला 17 जागा दिलेल्या आहेत आणि काँग्रेस काहीशी बॅकफूटवर गेलेली आहे. दिल्लीमध्ये आप आणि काँग्रेसमध्ये समझोता झालाय, परंतु आपने पंजाबमध्ये समझोता केलेला नाही. पण दिल्ली, गुजरात, आसाम, राजस्थान अशा राज्यांमध्ये आप आणि काँग्रेसमध्ये समझोता झालाय आणि आपला काही जागा काँग्रेसने दिलेल्या आहेत. आणखी एक तिसरा महत्वाचा भाग म्हणजे ममता बॅनर्जी कदाचित 5 जागा काँग्रेसला देण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे पश्चिम बंगालमध्ये सुद्धा इंडिया आघाडी एकत्रित येऊ शकते असं दिसतंय. महाराष्ट्रात अजून तरी इंडिया आघाडीत मोठे मतभेद झालेले नाहीत, परंतु वंचित बहुजन आघाडी नेमकी प्रकाश आंबेडकर काय भूमिका घेतात हे अजून स्पष्ट झालेलं नाही. पण सध्या तरी शरद पवारांचं राष्ट्रवादी काँग्रेस, त्याच्यानंतर काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंचं शिवसेना हे मात्र एकत्र आहे. थोडक्यात इंडिया आघाडी थोडीफार रुळावर आलेली आहे, परंतु ती धावणार का हा प्रश्न आहे. समाजवादी पार्टी आणि काँग्रेस यांचा मात्र समझोता झालाय. याला एक कारण असं की दोन्ही पक्षांना लक्षात येत आहे की भारतीय जनता पक्षाची उत्तर प्रदेशात तरी उत्तर भारतात तरी थोडीफार लाट आहे आणि ती लाट थोपवायची असेल तर आपल्याला दोघांनाही बचावात्मक बाजू घेतली पाहिजे, बचावात्मक खेळी खेळली पाहिजे. दोघांनाही विजयाची शक्यता नाही.
उत्तर भारतात जरी समाजवादी पार्टी आणि काँग्रेस एकत्र आलं असलं तरी उत्तर भारतातल्या अनेक मतदारसंघात, जवळजवळ 224 मतदारसंघात, भारतीय जनता पक्षाचं 2019च्या लोकसभा निवडणुकातली मतांची संख्या ही 50% जास्त आहे. कोणत्याही मतदारसंघात एका पक्षाची मतदार संख्या जर का 50% जास्त असेल, अन्य सर्व पक्ष एकत्र आले तरी तो जो 50%च्या वर असलेला पक्ष असतो तोच विजयी होण्याची शक्यता असते. 2019 कॅल्क्युलेशन किंवा तो आकडा पुढे कायम राहील असं नाही. प्रत्येक ठिकाणी खासदारावर अवलंबून असतं, उमेदवार कोण आहे यावर अवलंबून असतं. परंतु ओव्हरऑल पक्षाची ताकद उत्तर भारतातल्या काही मतदारसंघात तर भारतीय जनता पक्षाची ताकद ही 60%हून जास्त आहे. अशा वेळे जरी आघाड्या उभा राहिल्या, अलायन्स झालं, तरी त्याचा भाजपवर किती परिणाम होईल हा एक वेगळा मुद्दा आहे. तो मुख्यतः मग उमेदवार आणि प्रचाराचं संघटन, प्रचारकाचं संघटन, उमेदवाराचं संघटन आणि त्याची प्रतिमा यावर अवलंबून राहतं. त्यामुळे काही जागा इकडे तिकडे होण्याची शक्यता जरूर असते, परंतु भाजपची झोप उडवेल अशा काही या आघाड्या नाही. दिल्लीमध्ये सुद्धा असंच आहे. दिल्ली लोकसभा म्हणजे विधानसभेत आपने भाजपला भुईसपाट केलेलं आहे, परंतु लोकसभेचा जर का विचार केला तर भाजपची मतसंख्या ही 57%हून जास्त आहे. आणि त्यामुळे आप आणि काँग्रेस जरी एकत्र आले तरी ते किती जागांवर भारतीय जनता पक्षाला धक्का देऊ शकतील हा एक महत्वाचा प्रश्न आहे. ह्याच्यातला मुद्दा असा महत्वाचा की एक आपण जे मागेही म्हटलं होतं ब्रॉडली की भारतात 547 ज्या जागा आहेत लोकसभेच्या, त्यापैकी 100 जागा अशा आहेत की जिथे भारतीय जनता पक्षाचं स्थान नाही. 150 जागा अशा आहेत की जिथे भारतीय जनता पक्षाचं प्रादेशिक पक्षांबरोबर लढत आहे. तिथे साधारण भारतीय जनता पक्षाचा स्ट्रायकिंग रेट, विजयाची शक्यता ही 60% आहे. 200 जागा अशा आहेत की जिथे काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष समोरासमोर आहेत आणि तिथे भारतीय जनता पक्षाचा स्ट्रायकिंग रेट हा 95 ते 98% इतका आहे. त्यामुळे नरेंद्र मोदींनी जे लक्ष ठेवलंय 400 पार हे जे लक्ष ठेवलेलं आहे ते गाठायचं असेल तर त्यांना प्रादेशिक पक्षांबरोबरच्या लढतीतला आपला स्ट्रायकिंग रेट 60%च्या वर दिला पाहिजे. ज्या 100 जागी भारतीय जनता पक्षाचं अजिबात स्थान नाही तिथे काही किमान 5 ते 10 जागा घेतल्या पाहिजेत. आणि ज्या 100 जागांवर बहुपक्षीय लढती आहेत म्हणजे जिथे काँग्रेस, प्रादेशिक पक्ष, भारतीय जनता पक्ष किंवा अन्य पक्ष अशा बहुपक्षीय लढती आहेत तिथली आपली संख्या वाढवली पाहिजे. आणि ज्या 200 जागी त्यांचा 97% रेट आहे म्हणजे जास्तीत जास्त जागा त्यांनी जिंकलेल्या आहेत त्या त्यांना तशाच कायम ठेवाव्या लागतील. हे हरक्युलन्स टास्क म्हणतात तसं आहे. हे प्रचंड अवघड काम आहे. भारतासारख्या विविध पक्षीय, विविध प्रवाहांचा जो देश आहे आणि प्रत्येकाच्या वेगवेगळ्या अस्मिता जेव्हा टोकदार बनलेल्या असतात तेव्हा या पद्धतीचं राजकारण करणं हे फार कठीण आहे. तर अशा रीतीने या आठवड्यात भारतीय जनता पक्षाच्या 370 जागांचं जे लक्ष आहे त्याला जोडून जे 400 पार करण्याचं लक्ष आहे त्याच्यामध्ये 3 अडथळे किंवा आव्हानं निर्माण झाली आहेत. एक सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक रोख्यांबद्दलचा निर्णय आणि त्यातून निर्माण झालेला आर्थिक पारदर्शकतेचा प्रश्न जो भारतीय जनता पक्षाच्या मोदींच्या भ्रष्टाचार मुक्त सरकारच्या प्रचाराला थोडा छेद देणारा आहे. दुसरा भाग शेतकऱ्यांचं आंदोलन, जरी ते संपूर्ण भारतभर पसरलेलं नसलं तरी ते उत्तर भारतातल्या पंजाब आणि उत्तर प्रदेशात, हरियाणात किती परिणाम करतं कारण तो एक मुद्दा. आणि तिसरा मुद्दा पुन्हा रुळावर येत चाललेली इंडिया आघाडी, ती जर का बंगालमध्ये पण आघाडी घडली, महाराष्ट्रातही उत्कृष्ट त्यांचं संमेलन झालं तर भारतीय जनता पक्षाला 370 चं लक्ष गाठण्यात या अडचणी येऊ शकतात. आणि ही आघाडी अधिक कन्सॉलिडेट झाली इंडिया आघाडी आणि भारतीय जनता पक्षाच्या 200 जागांमध्ये उत्तर भारतातल्या ज्या 200 जागावर भारतीय जनता पक्षाने निर्विवाद वर्चस्व ठेवलेलं आहे जिथे त्यांचा स्ट्रायकिंग रेट 95 पर्यंत आहे तो जर का 80% खाली आणू शकली इंडिया आघाडी तर मात्र पुढची ही निवडणूक भारतीय जनता पक्षाला थोडी जड जाऊ शकते एवढा आत्ता म्हणता येत आहे. मात्र याचे खरोखर या 3 गोष्टींचे परिणाम काय होतात हे आपण पुढच्या आठवड्यात तपासून पाहू. धन्यवाद.